रामकृष्ण हरी. माझा आवाज येतोय? हो सर, आवाज येतोय आणि सेटिंग पण व्यवस्थित झालंय. हां, कंटिन्यू करा ओके. सर. चल. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, महायोगे पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातु मुंद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंदकनं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. नाही बाप हो, आज आषाढी एकादशीच्या द्वादशीचं महापर्व सुरू आहे आणि ह्या महापर्वाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर भारतभर नाही तर जगभर संत विचारांच्या वसा वारसा प्रचार प्रसाराचं काम मोठ्या ताकदीनं सुरू आहे. मी स्वतःला परमभाग्यवान समजतो. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. माझे वडील हरिभक्तपरायण मृदंगाचार्य, नामांकित मृदंगाचार्य, ज्यांनी संत गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या कीर्तनामध्ये मृदंग सेवा दिली, त्यांच्या पोटी माझा जन्म झाला. माझं परमभाग्य आहे. म्हणून माझ्या वडिलांची मिरासिका देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा ह्या न्यायानं माझी आई अशिक्षित असूनही आम्हाला ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा वाचायचं तिनं आग्रह धरला आणि आम्हाला शाळेत घातलं. शाळेत घालण्याचा आईचा उद्देश एकच होता की माझ्या लेकरांना पारावर पोथी वाचता यावी. ह्या भावनेनं ज्या आईनं आम्हाला शिकवलं, लहानाचं मोठं केलं, आमच्यावर सखोल असे वारकरी संस्कार रुजवले, त्या मातेच्या ऋणात मी कायम आहे. आत्ताच दत्तात्रय सरांनी इतकं गोड प्रवचन दिलं, असं वाटत होतं त्यांनाच ऐकत राहावं, परंतु त्यांनाही वेळेची मर्यादा होती. प्रत्येकाला मर्यादा आहे. असो, आजचा विषय फार सुंदर आहे. काल सायंकाळी मी पंढरीहून परतलो आहे. आम्ही दोघेही उभयता पंढरीची वारी करून आलो आणि मागच्या आठवड्यात आदरणीय प्रमोदजी जगताप, हे आणखी एक असंच नाव आहे माझ्याकडं, हरिभक्त परायण प्रमोद जगताप महाराज म्हणून पण नंबर 1 सेवा आहे. ते पण महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार आहेत. मला अगोदर वाटलं की माझ्याकडं हा प्रमोद जगताप महाराजांचाच नंबर सेव नाही, परंतु जेव्हा प्रमोद जगताप सरांनी विनंती केली की आपण संत संमेलनामध्ये होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी ह्या विषयावर बोलावं, आणि खूप आनंद झाला. त्याचं कारण असं आहे, ह्या राष्ट्रनिर्माण अभियानामध्ये हे मी तुम्हाला दुसऱ्यांदा भेटतोय आणि मला खूप आनंद होतो की ह्या राष्ट्रनिर्माण अभियानाचं वैशिष्ट्य असं आहे की हे वर्षभर अखंड चालणारी ही एक फार मोठी भक्तिमय आणि विचारांची चळवळ आहे. असो, मी आपल्या मूळ मुद्द्याकडे येतो. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. आता हा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे, परंतु जगद्गुरु तुकोबरायांच्या ह्या अभंगाच्या जोडीनं मला तुम्हाला काही महत्त्वाचा वारकरी संप्रदायाचा इतिहास तुमच्या समोर मांडायचा आहे. त्याचं कारण असं आहे की वारकरी संप्रदायाचा लेखनी, वाणी आणि कृतीच्या माध्यमातून इतिहास आपल्याकडं साधारणतः 13व्या शतकापासून आहे. याचा अर्थ 13व्या शतकाच्या अगोदरही वारकरी संप्रदाय होता. ह्याचे सगळे संदर्भ संत नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये येतात. संत नामदेव महाराज म्हणजे आमच्या नरशी नामदेववरून आमचं गाव एकदम 10-20 किलोमीटरवर आहे. औंढ्यावरून माझं गाव 12 किलोमीटर आहे. म्हणजे ज्या औंढा नागनाथची वारी नामदेवराय करत होते, त्याच नरशीची वारी आमचे बाबा, आमची आई आणि आमच्या गावातले लोक आजही करतात. त्या नामदेव महाराजांचे वडील वारी करत होते, त्यांचे आजोबा रेळेकर तेही वारी करत होते. वारीची परंपरा ही फार पुरातन आहे, जुनी आहे. असं म्हणतात की दामाशेट्टींना वारी करणं शक्य झालं नाही, परिणामी दामाशेट्टी पंढरपूरला स्थायिक झाले आणि त्यानंतरचा पुढचा इतिहास संत नामदेवांचा क्रांतिकारी इतिहास तुमच्या आमच्या समोर आहे. चला, आपण आपल्या विषयाकडे पुन्हा येऊया. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. आता वारकरी म्हणजे काय, वारकरी कसा ओळखायचा? आताच कदम दत्तात्रय महाराजांनी सांगितलं की वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ. असं जरी असलं तरी तया गळा माळ असो नसो, असं असलं तरी माळकरी वारकरी आहेच. वारकऱ्याचं आणखी एक लक्षण आहे की तो माळकरी असला पाहिजे.
तसं संतांनी त्याचा वारंवार माळीचा उल्लेख पण केलेला आहे. त्याचं कारण असं आहे, माळ का परिधान करायची, तर काहीतरी माणसाला चाकोरी असल्याशिवाय माणूस बंधनात राहत नाही. कारण आपलं मंकी माइंड आहे, सतत आपण इकडून तिकडं आपलं मन उड्या मारत असतं. ह्याच अनुषंगानं संत नामदेव महाराजांचा आणि वारीच्या अनुषंगानं आलेला हा अभंग फार मला मोलाचा वाटतो. अभंग लक्षपूर्वक ऐका, म्हणजे आपल्याला पंढरीच्या वारीला आषाढी देवशयनी आषाढी एकादशीला का जायचं ह्याचं गमक लक्षात येईल. नामदेव महाराज म्हणतात, ऐका पंढरीचे महिमान, राऊळ तितके प्रमाण, तेथील तृणानी पाषाण, तेही देव जाणावे. हे आषाढी एकादशीच्या दिवशी जेव्हा तुम्ही पंढरीमध्ये जाता, जसं आम्ही काल पंढरीमध्ये गेलो, आमचं पांडुरंगाचं दर्शन झालं नाही, परंतु वाळवंटामध्ये वारकऱ्यांची लोटलेली आलोट गर्दी आणि पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. सगळी माणसं चंद्रभागेमध्ये स्नान करतायत, एकमेकांच्या पाया काय पडतायत, दिंड्या पताकांचे भार, वैष्णव गरजती अपार. सगळं इकडून तिकडं दिंड्या निघतायत, वाळवंटामध्ये फुगड्या खेळतायत. परंतु थोडा इतिहास जर आपण इतिहासाकडे अवलोकन केलं तर हे काम करण्याचं काम, हे महान काम करण्याचं काम संत नामदेवांनी संतांनी 13व्या शतकात केलं. त्याचं कारण असं आहे, तत्कालीन काळामध्ये वर्णव्यवस्थेचं जोखड समाजावर होतं. सर्व संतांना, संत नामदेवांच्या मांदियाळीचा जर आपण विचार केला तर संत नामदेवांच्या मांदियाळीमध्ये, संत प्रभावळीमध्ये अनेक महान संतांचा समावेश आहे. लक्षपूर्वक ऐका, कारण वारकरी संप्रदाय म्हणजे जात धर्म पंथ लिंग भेदाच्या पलीकडे जाऊन काम करणारा एकमेव समता ममतेचा संप्रदाय आहे. नव्हे अनेक ठिकाणी श्री विठ्ठलाला बुद्ध म्हणून संतांनी संबोधलेला आहे. संशोधकांनी बुद्धो भागवत संप्रदाय म्हणूनही याचा उल्लेख केलेला आहे. आणि त्याहीपेक्षा वारकरी संप्रदायाची ओळख करून देत असताना 12व्या शतकामध्ये महानुभाव लिंगायत धर्माचाही ह्या वारकरी संप्रदायाच्या संतांवर खोल प्रभाव झालेला आहे. नव्हे संत नामदेवांचे गुरु जे आहेत, ज्यांना आपण विशोबा खेचर स्वामी म्हणतो, ते महात्मा बसवेश्वरांचे एकनिष्ठ शिष्य आहेत. म्हणून वारकरी संप्रदायाचा संबंध हा लिंगायत आणि महानुभाव आणि बुद्ध ह्या धर्माच्या ह्या संप्रदायाशी येताना एक गोष्ट मात्र वारकरी सांप्रदायिक संतांनी प्रकर्षानं केली की वारकरी संप्रदायांनी सगळ्या कर्मकांडांना बाजूला टाकलं आणि पहिल्यांदा अद्वैत सिद्धांत म्हणजे माणसामध्ये देव पाहण्याची जी काही शक्ती आहे, माणसामध्ये देव आहे की नाही, ती करण्याचं काम हे वारकरी संतांनी केलं. आणि त्यासाठी पंढरीची वारी एवढी आजही प्रसिद्ध आहे. ऐका पंढरीचे महिमान, राऊळ तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण, तेही देव जाणावे. आषाढी एकादशीला आम्ही वारकऱ्यांनी का जायचं, त्याचं कारण असं आहे की पंढरीचं महिमानच असा आहे की आषाढीच्या दिवशी देऊळ तृण पाषाण तेही देव होतात. मला वाटतं या जगामध्ये एवढा समतेचा अद्वैत सिद्धांत कोण्याही संतांनी आतापर्यंत, कोण्याही महापुरुष धर्मसुधारकांनी मांडलेला नाही. तो नामदेवरायांनी 13व्या शतकामध्ये प्रकर्षानं मांडला. नामदेवांना फार मोठी सामाजिक क्रांती करायची होती. नामदेवांना सर्वांना एका रेषेत आणून ठेवायचं होतं. नामदेवांचे जे समकालीन संत आहेत त्यांचा उल्लेख मी इथं प्रकर्षानं करणार आहे, ज्यांना नामदेवांनी बळ दिलं, बोलायला लिहायला बळ दिलं. संत ज्ञानदेव आणि सगळ्या भावंडांना पैठणला आपेगावला जंग पछाडल्यानंतर नामदेव महाराजांच्या संत मांदियाळीमध्ये नामदेवरायांनी सर्व संत समाविष्ट होतात. त्यांच्या सोबतीला संत जनाबाई जी माझ्या गंगाखेडच्या त्या तिथं असतात आणि नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे देवा बोला भंग. काय ताकद असेल नामदेवाच्या कीर्तनाची. संत ज्ञानदेव चाल म्हणायला, जनी पाठीमाग उभी आहे आणि नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर. वा वा वा.
काय नामदेवाचं कीर्तन असेल, नामदेवाच्या कीर्तनामध्ये चोखोबराय आहेत, चोखोबरायांच्या धर्मपत्नी सोयराबाई आहेत. कृपया आपण चोखोबरायांचे अभंग एकदा वाचले पाहिजे. 13व्या शतकामध्ये तत्कालीन अस्पृश्य जातीतून आलेला हा चोखा मेळा जेव्हा अस्खलित अभंग लिहून तुम्हा आम्हाला जागृत करतो. उसडोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुलला सिवरलिया रंगा, कमान डोंगे परी तीर्ण हे डोंगे, काय भुरला सिवरलिया रंगे, जळ डोंगा परी नदी नव्हे डोंगे, काय भुरला सिवरलिया रंगा. नदी है की नाही, आणि चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भुलला सिवरलिया रंगा. अरे हा चोखा बरा आहे, आपल्याला मार्गदर्शन करतात. हे नामदेव महाराजांचे वारकरी, गोरोबा काका कुंभार नामदेव महाराजांचे वारकरी, सावतोबा सगळ्यात ज्येष्ठ असणारे नामदेव महाराजांचे वारकरी, बंका नामदेव महाराजांचे वारकरी, अशी ही जी संतांची मांदियाळी आहे. कान्होबा पाठ नामदेव महाराजांचे वारकरी, हे सगळे ब्राह्मण 18 पगड जातीतील माणसं नामदेवांच्या संत प्रभावळीमध्ये आहेत. संत नामदेवांचं चरित्र लरा पांगारकरांनी लिहिलंय. संत नामदेवांनी त्यांची प्रभावळ एकदा वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल नामदेवाचं कार्य फक्त महाराष्ट्रातच नाही तर पार पंजाबापर्यंत नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची पताका नेऊन पोहोचवली. तिथेही समते ममतेचा संदेश नामदेवांनी दिलेला आहे. ते नामदेवराय जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी, या अनुषंगानं पंढरीचं काय महत्व विषद करतात बघा. तुकोबरायांचा हा नंतरचा जो 17व्या शतकातला अभंग आहे तो नंतर आहे. पण ऐसी पंढरी म्हणजे ध्याती. वामन पंडितांनी नामदेवांविषयी आर्या लिहिताना नामदेवांची एवढी स्तुती केली. पंढरीश पांडुरंग परमात्म्याला खऱ्या अर्थानं लोकदैवत करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते नामदेवरायांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच नामदेव महाराजांचा हा अभंग कृपया आपण हा माझा लेख ऐका पंढरीचे महिमान ह्या नावाखाली दैनिक सकाळ ऑनलाईनला आत्ताही उपलब्ध आहे. तुम्ही तो वाचू शकता. त्याच्यामध्ये हा सगळा वारीचा इतिहास तुम्हाला पाहायला वाचायला मिळेल. मायबाप हो ऐसी पंढरी जे म्हणी जे ध्याती, त्यासी तिन्ही लोकी उत्तम गती. आता बघा वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरला इतकं श्रेष्ठ महत्व देण्याचं काम, किंवा पंढरपूर आमचं तीर्थक्षेत्र असं आहे की जिथं कसा आहे माझा देव उराउरी भेटे. मायबाप हो आता तुम्ही सगळे उच्च शिक्षित आहात, सुज्ञ तज्ज्ञ आहात, तुम्हा सर्वांना सगळं जग माहीत आहे. तुम्ही जगातल्या कोणत्याही मंदिराच्या कोणत्याही मूर्तीच्या दर्शनाला जा, तुम्हाला कमीत कमी किमान 2.5 ते 3 फुटापेक्षा दुरून 5, 10, 20 फुटावरून दूरदर्शन आहे. ह्या विश्वामध्ये पंढरीचा श्री विठ्ठलच असा आहे की ज्याच्या पायावर डोकं टेकूनच दर्शन होतं. मध्या काळामध्ये काही मंडळींनी हे दर्शन मर्यादित सीमित करण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हा वारकऱ्यांची ताकद फार मोठी आहे. वारकरी संप्रदायानं ती सीमित करण्याची जी कृती आहे ती हाणून पाडली. कारण आम्हाला का पंढरीला जावं असं वाटतं माहीत आहे? आम्हाला पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या त्या पायावर डोकं का ठेवावं असं वाटतं माहीत आहे? त्याचं कारण असं आहे, तिथं ऐका लक्षपूर्वक, तिथं तुकोबांनी डोकं ठेवलेलं आहे, तिथं नामदेवांनी डोकं ठेवलेलं आहे, तिथं चोखोबांनी डोकं ठेवलेलं आहे, तिथं नाथांनी डोकं ठेवलेलं आहे. नव्हे आमच्या आजोबांनी, आमच्या पंजोबांनी, माझ्या माईनं, माझ्या वडिलांनी तिथं डोकं ठेवलेलं आहे. आणि एकदा का मी त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या पायावर डोकं ठेवलं की माझं सरळ कनेक्शन त्या सगळ्या लोकांशी होतं. म्हणून देव उराउरी भेटे. पंढरीचं वैशिष्ट्य असं आहे की म्हणून जाय जाय तो पंढरी, म्हणून होय होय वारकरी, जिथं सरळ चरणस्पर्शाचं दर्शन तिथं आहे. आणि हा काळ्या लोकांचा काळा देव आहे. माझ्या देवाला काही लागत नाही, काहीच नाही, बुक्का नाही, तुळशी नाही, काही नाही. तो उभा आहे. आणि कसा उभा आहे तर कटेवर उभा आहे. आणि तुम्हा आम्हाला सांगतोय की बाबा रे, आता संसारामध्ये तुमचं आयुष्य थोडं आहे, त्याच्यामुळं तुम्ही एकनिष्ठ आणि स्थिर राहून तुमचा परमार्थ आणि संसार करण्याचं
द्योतक श्री विठ्ठल तुम्हा आम्हाला देत असतात. मायबाप्पा हो, पुढचा नामदेवरायांचा होय होय वारकरी किती महत्वाचा विषय आहे, जो जगद्गुरु तुकोबारायांनी नंतर मांडला. तो लक्षात घ्या. का तर तो अभंगही मी त्या अभंगाचंही थोडक्यात निरूपण करणार आहे. कारण मी बरोबर 35 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही. कारण मी शिक्षक आहे, टोल पडल्याबरोबर तास सोडणारा माणूस आहे. ऐका, पंढरीचे महिमान ऐसी पंढरी म्हणजे दाती, त्यासी तिन्ही लोकी उत्तम गती, आणि का तीर्था जाती ती वंदिती तयासी. काय पंढरीचं वैशिष्ट्य आहे? का दुसऱ्या तीर्थाला जायचं नाही? याचं कारण असं आहे, लोक अनेक तीर्थाला जातात, पण माझे पंढरीच असं तीर्थ आहे, माझ्या पांडुरंगाचं हे श्री क्षेत्र पंढरपूर असं तीर्थ आहे, ज्या तीर्थाला इतर तीर्थवंदन करतात. मला वाटतं हे तीर्थांचे तीर्थ आहे. म्हणून माझे माहेर पंढरी हा पुन्हा एक भावविभोर करणारा अभंग आहे. मायबाप हो, ही एवढी ताकद वारकरी संप्रदायाची संतांकडे आली कशामुळं? त्याचं कारण असं आहे की तीर्थांचं तीर्थ श्री क्षेत्र पंढरपूर आहे. आणि हे मी म्हणत नाही, अप्रमाण आणि संदर्भाशिवाय बोलू नये, आणि वारकऱ्यांना तर बोलूच नाही, उच्च शिक्षितांनी बोलू नये, आणि आपला वसा वारसा आपण जपत असताना ह्या सगळ्या गोष्टीचं कटाक्षाने आपण पालन केलं पाहिजे. मग पंढरीला का जायचं? आषाढी एकादशीला जाय जाय तू पंढरी, पाहे पाहे रे होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, तीर्थाचं तीर्थ आहे. आणि त्यासाठी नामदेवराय म्हणतात, वाराणसी चाले कमास. आपल्याकडं लोक काशी करतात, उपहासानं घेऊ नका, बरेच लोक काशीला जाऊन येतात. वाराणसी म्हणजे काशी. गोदावरी एक दिवस, कुणी गोदा परिक्रमा करतं, कुणी काशीला जातात. वा वा, थोडं लक्षपूर्वक ऐका. अभंग नामदेव रायाचा आहे. वाराणसी चाले एक मासा, गोदावरी एक दिवस. एक दिवसभर काशी केल्या एवढं पुण्य, गोदावरी परिक्रमा करण्यासाठी एक दिवस, काशीला चालण्याचं 1 महिना, पंढरी पाऊल परियेसा ऐसा ठसा नामाचा. आलं का? म्हणून होय होय वारकरी, पंढरीच्या मार्गानं टाकलेलं 1 पाऊल म्हणजे काशीला जाण्यासाठी 1 महिना चालणं, गोदावरीची गोदा परिक्रमा करण्यासाठी 1 दिवस चालणं, आणि पंढरीला जाण्यासाठी 1 पाऊल टाकलं की तेवढंच त्याला पुण्य प्राप्त होतं. एवढी शक्ती. म्हणून होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. का आपण हे करायचं आहे? का पंढरीचा महिमा करायचा आहे? याचं वैशिष्ट्यच असं आहे, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. पंढरीचं संत नामदेवरायांनी तत्कालीन वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये फार मोठं रणसिंग फुंकलं, फार मोठी क्रांती केली. कारण वर्णव्यवस्थेच्या कालखंडामध्ये नामदेवादी सर्व संतांना पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये निश्चितच प्रवेश निषिद्ध असला पाहिजे. परिणामी मी वारंवार नामदेव महाराजांच्या चरित्राविषयी लिहित असताना, नामदेव महाराज साधारणतः 6 ते 7 फूट उंच, बलदंड, शक्तिशाली असं व्यक्तिमत्व होतं. त्याचं नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये उदाहरण आलेलं आहे. औंढ्या नागनाथच्या वारीला जात असताना 25 घोडस्वार एकट्या नामदेव महाराजांनी धारातीर्थी पाडलेले आहेत, तोळवलेले आहेत. असं खंबीर नेतृत्व वारकरी संप्रदायाला नामदेव महाराजांच्या रूपानं मिळालं. परंतु पंढरीला गेल्यानंतर रोज प्रस्थापिताच्या व्यवस्थेचा प्रचार प्रसार करण्याच्या नादी लागण्यापेक्षा संत नामदेवांनी विठ्ठलाचं जे रूप आहे ते वाळवंटात भजन कीर्तनाच्या माध्यमातून अनुभव केलं, आणि मग वाळवंटामध्येच हा सोहळा रंगायला लागला. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये वर्णव्यवस्थेमुळं कुणाला प्रवेश नसल्यामुळं ती सगळी मंडळी पंढरीच्या वाळवंटामध्ये नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. आणि मग काय कमाल आहे, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा सुद्धा ह्या नामदेवाच्या कीर्तनात येऊन उभे राहायचे. आणि ही ज्ञानदेव, नामदेव आणि ही सर्व संतांची मांदियाळी, मुक्ताई, जनाई, सोयराई, निर्मळा ही सगळी मंडळी
मोठ्या प्रेमानं एकमेकांना साथ करून कीर्तन भजनाची ही परंपरा मोठ्या ताकदीनं पुढे घेऊन त्यांनी ती मुहूर्तमेढ रोवली. असं काम झालेलं आहे. मित्र हो, पंढरीच्या वारकरी का व्हायचं? आत्ताच थोड्या वेळापूर्वी जे सरांनी सांगितलं, वारकरी याच्यासाठी व्हायचं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. ठीक आहे नाही, इथं भेद नाही हो. हां, मी काही तुम्हाला संदर्भ देणार आहे, काही अभंग मुद्दा म्हणून तुमच्यासाठी वाचून तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. शेख महम्मदांचा अभंग आहे. शेख महम्मद काय म्हणतात बघा. ऐसे केले या गोपाळे, नाही सोवळे ओवळे, काटे केतकीच्या झाडा, आत फुलला केवडा. ऐसे केले या गोपाळे. मग नारळ वरुता कठीण, परी अंतरी जीवन. ऐसे केले या गोपाळे, नाही सोवळे ओवळे, शेख मोहम्मद आविंद त्याचे हृदय गोविंद. वा 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 वा. एक मुसलमान असणारा माणूस सुद्धा इतका गोड अभंग लिहितो, मायबाप ह्यापेक्षा. आणि म्हणून मी सांगितलं की नाही, आणखी एक अभंग आहे. काय? सोवळं ओवळं अस्पृश्य अस्पृश्यता माझ्या संतांनी केव्हाच कालबाह्य केली होती. आणि म्हणूनच आमचा आज होणारा वारकरी काला हा श्रेष्ठ आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. आता पुढची ओळ लक्षपूर्वक ऐका. एकमेका देऊ मुखी, सुखे घालू हुंबरी. वारकरी काला म्हणजे काय माहिती आहे का? वारकरी काला म्हणजे सामाजिक ऐक्य. मूळ वारकरी काल्याची परंपरा तुम्हाला सांगतो. तुका म्हणे वाळवंट. काय आहे वाळवंट? बर्वे नीट उत्तम. लक्षपूर्वक आहे का? आपण उच्च शिक्षित आहोत, उच्च विद्या विभूषित आहोत. वाळवंट काय आहे? बर्वे नीट उत्तम. म्हणून होय होय वारकरी. वारकरी वाळवंटामध्ये गेला. कालच जाऊन आलोय मी, जवळपास 6 तास वाळवंटामध्ये होतो. हो, कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ, कोण मोठा, कोण लहान, कोण ज्ञानी, कोण अज्ञानी, काही भेद नाही. सगळेजण फुगडी खेळतायत, नाचतायत, स्त्रिया नाचतायत. नाचत जाऊ त्याच्या गावारे, देव देईल विसावारे. नाचत बागडत मजा करत सगळेजण दिंडीत नाचतायत. म्हणून लोक अक्षरशः आम्हाला वेड्यात काढतील मायबापा हो. परंतु हा पंढरीचा देदीप्यमान सोहळा तुम्ही काय एकदा ह्या आषाढी वारीच्या निमित्तानं पाहिलात, अनुभवलात, तर तो पुन्हा पुन्हा तुम्हाला अनुभवायला मिळेल. वाळवंटामध्ये छोटे छोटे दिंड्या उभ्या आहेत, तिथं कीर्तन करतायत, तिथं भजन सुरू आहे. पलीकडं फडावर हरिभक्तपरायण गुरुवारी वैकुंठवासी बाबा महाराज सातारकरांच्या कन्या कीर्तन करतायत. अजून काय पाहिजे? स्त्री कीर्तनकार आहे आजही ही परंपरा. म्हणून मला हे होय होय वारकरी म्हणून तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. म्हणून तुम्हाला नीट करणारं, बरं असणारं, सर्वांना आनंद देणारं, सर्वांना समान एका रेषेत आणून ठेवणारं वाळवंटासारखं समतेचं ठिकाण जगामध्ये तरी मला कुठं दिसत नाही. म्हणून आजच्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी पाहे पाहे रे पंढरी. आषाढी एकादशीच्या दिवशी तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी तुमचं पांडुरंगाचं दर्शन होणं अजिबात अपेक्षित नाही. त्या दिवशी तुम्ही पंढरीत असणं, त्या दिवशी तुम्ही एखाद्या दगडावर जरी डोकं ठेवलं तरी तिथं पांडुरंगाची अनुभूती तुम्ही घेणं हीच एक वारकऱ्याची शक्ती आहे. आणि म्हणून समते ममतेच्या प्रेम जिव्हाळा आपुलकी सौहार्द ह्या माध्यमातून ही भागवत धर्माची, वारकरी संप्रदाय धर्माची पताका, समते ममतेची, एकोप्याची, जिव्हाळ्याची परंपरा पुढे घेऊन जाताना अलीकडच्या काळामध्ये आपल्याला थोडं वारकरी संप्रदायाकडं लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे. कारण माझे वारकरी सांप्रदायिक महाराज मंडळी खूप नामांकित आहेत, खूप प्रचंड वाचन आहे, खूप प्रचंड विद्वान मंडळी आहे. परंतु
मायबाप हो, वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य म्हणजे वारकरी संप्रदायाचं लेखनी वाणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वारकऱ्यांनी आपल्या लेखनी वाणीला कृतीची जोड दिलेली आहे. त्यामुळं ह्या प्लॅटफॉर्महून माझी विनंती आहे, कारण जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मी वारंवार उद्घृत करत असतो, लिहित असतो, कारण मागच्या 5 वर्षापासून मी तुकोबारायांविषयी लिहितोय. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग फार कीर्तनकारांसाठी डोळे उघडणारा आहे. काय, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा, हार मिरवू नये गाळा, तट्टा वृषभासी दाना, तृण मागू नये जाना, तुका मने देती घेती तेही नरका जाती. अशा अभंगांचं गरज आहे, हे की नाही. एके ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कीर्तनाचा विकरा मातेशी गमन. कीर्तनकार भावांनो आणि उच्च शिक्षित विद्वान मंडळींनी ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज ह्या महान विभूतींनी कोणत्याही अपेक्षेशिवाय लोकांसाठी काम केलेलं आहे. ज्योतिराव फुल्यांनी तर स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे. ह्या आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणून मायबाप हो, आपल्याला ह्याची गरज आहे. अशा प्रकारचं काम, अशा प्रकारची कृती करण्याची गरज आहे. म्हणून होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. आता काय करावी साधने, फळ अवघेची येणे. तुम्ही काय एकदा पंढरीला गेलात? पंढरीच्या वाळवंटामध्ये वारकऱ्यांचं दर्शन घेऊन आलात की तुमच्यातला मग अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, हे की नाही. एकदा का माणसातला अहंकार संपला. म्हणून सुरुवातीला मी सांगितलं, जगात वारकरी संप्रदाय असा आहे ज्यानं मोठ्या ताकदीनं अद्वैत सिद्धांत मांडला. म्हणजे काय नाही, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, हे की नाही. इथं म्हणून काल मी नगर प्रदक्षिणा घालत असताना वाळवंटातून चंद्रभागेमध्ये स्नान करून जेव्हा त्या घाटावरून वर जात होतो ना, वारकरी गजर कोणाच्या घरात होते माहित आहे? कुणीच अगोदर श्री विठ्ठलाचा गजर करत नव्हतं. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मग पंढरीनाथ भगवान की जय, नामदेव महाराज की जय, जनाबाई महाराज की जय, चोखोबाराय महाराज की जय, सावतोबा महाराज की जय, गाडगे बाबा महाराज की जय, सावतामाळी महाराज की जय. अरे कोणीच म्हणत नाही पांडुरंग विठ्ठलाचा कोणी गजर करत नाही. एकमेव वारकरी संप्रदाय. म्हणून म्हणलं होय होय वारकरी. इथं संत हे, म्हणून ह्या संतांनी ह्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला जगभर जगप्रसिद्ध केल्यामुळं संत आणि देव, म्हणून देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून संत हेच देव आहेत आणि देव तेच संत आहेत. पण संत ओळखायचे कसे? अद्वेष्टा सर्वभूताना महेश, तो श्रीमद भगवद्गीतेतील उल्लेख, जो सर्वभूतांचे ठाई द्वेषाची नेण्याची काही, आप परुणाही चैतन्या जैसा. काय उत्तम अधमाते धरिजे, उत्तमाते आभिरिजे, हे काहीच नाही जे वसुधा जेवी. हे संतांची लक्षणं सांगितली ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरीमध्ये. जसे संत आईसारखे असतात. संत भेद करत नाहीत. एका आईला हुशार मुलगा असतो आणि त्याच आईला एक थोडासा एवढं त्याला कळत नाही असा मुलगा असतो. ती आई हुशार आणि कळत नसणाऱ्या मुलामध्ये भेद करत नाही. संत हे भेद करत नाहीत. संतांच्या सगळं, म्हणून भेदाभेद भ्रमा मंगळ, म्हणून होय होय वारकरी. म्हणून ही वारकरी परंपरा, संतांची जी वारकरी परंपरा आहे, समतेची, एकात्मतेची, एकोप्याची, जात धर्म पंथ लिंग भेदाच्या पलीकडे जाऊन फक्त माणसाला माणुसकीनं वागवण्याची जी वारकरी परंपरा आहे ना. सुरुवातीला आपण खूप छान जे गाणं, हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे, तेच वारकरी संप्रदायाचं आहे. म्हणून काय करावी साधने, फळ अवघेची येणे. वारकरी व्हायचं असेल ना तर तुम्हाला कोणतंही साधन करायचं काम नाही. काय साधन आहे? पंढरीच्या पायी जायचं, एक दिवस तरी तिथं राहायचं आणि कीर्तन ऐकायचं, भजन करायचं, बस हेच एवढं साधन आहे. काय करावी साधने, फळ अवघेची येणे. हो, दुसऱ्या साधनांची गरजच नाही. साधनांची नाही आटाआटी.
सगळी साधनं. कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जन. हे की नाही, जत्रा में फतरा बिठाया तीर्थ बनाया फाय. हे की नाही, कबीर एके ठिकाणी म्हणतात, पत्थर पूजे हारी मिले मैं पूजू पहार, तातो तो चक्की भली पीस खाए संसार. म्हणून पंढरीचा वारकरी व्हायचा असेल तर त्यानं पहिल्यांदा आणि शेवटपर्यंत माणसात देव पाहायचा. माणसात देव पाहणं, स्वतःमध्ये, माणसामध्ये म्हणजे तुम्ही दुसऱ्यातला देव शोधसाल आणि स्वतःतला विसरून जासाल, अजिबात नाही. अगोदर चिंतन केलं पाहिजे, अगोदर मनन केलं पाहिजे, स्वतःला शोधलं पाहिजे, वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. मायबाप हो, विचार करा ना, 13व्या शतकामध्ये, 14व्या शतकामध्ये, 15व्या, 16व्या, 17व्या शतकामध्ये कोणतीही साधनं नव्हती, लिहिण्याची साधनं नसताना सुद्धा ह्या माणसांनी लिहिलं. आता मला तुम्हा सगळ्यांना ह्या माध्यमातून, आपण सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ वंदनीय मार्गदर्शक आहात माझे, मला सगळ्यांना आव्हान करायचं की आपण किती जण लिहिता, एक विषय घ्या आणि त्या विषयाला अनुषंगानं लिहा, जेणेकरून तुमची लेखणीला धार येईल. आणि तेच संतांनी केलं. संतांनी आयुष्यभर लिहिलं. आणि म्हणून आजही तुम्हा आम्हाला नामदेवराय, ज्ञानोबाराय, नाथ बाबा, तुकोबाराय, चोखोबाराय, एकनाथ चोखोबाराय, सावतोबाराय, गोरोबा काका, जनाबाई, सोयराबाई, मुक्ताबाई, ह्या सगळ्या संतांना जर भेटायचं असेल ना तर त्यांचा गाथा उपलब्ध आहे. हे बघा, असे वेगवेगळे एकनाथ महाराज, संत चोखा मेळा, छोटे 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 पुस्तकं का होईना तुम्ही लिहा. ज्ञानोबाराय हे तुम्ही सतत लिहा. हे माझे गुरु आदरणीय परुळेकर सरांनी ही पुस्तकं लिहिलीत. संत शेख महम्मद, छोटे 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 परंतु संत नरहरी सोनार, हे सगळ्या माणसांनी लिहिलं. आणि तुम्हाला आणखी माहीत आहे का, हा माणूस मला वाटतं शेवटचा वारकरी, शेवटचा कीर्तनकार असं म्हटलं जातं. त्या माणसानं पंढरीची वारी जीवनभर केली, परंतु संत गाडगे बाबा पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला कधीही गेले नाही. त्यांनी वाळवंटातील घाण साफ करून आंधळ्या, लंगड्या, असहाय, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, असं जे संतोक्ती आहे, अशा प्रकारे गाडगे बाबांनी त्यांना मदत केली. ज्यांना खायला नाही त्यांना खायला दिलं, घाण साफ केली, जे असहाय होते त्यांना मदत करून त्यांच्यामध्ये पांडुरंग पाहण्याचं काम संत गाडगे बाबांनी केलं. संत गाडगे बाबांचं 150वे जयंती वर्ष सुरू आहे. आत्ताच नांदेडला ह्या अनुषंगानं माझं व्याख्यान पण झालेलं आहे. म्हणून मायबाप हो, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, फळ अवघेची येणे. मग काय होतं पंढरीला गेल्यानंतर, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. मला वाटतं अलीकडं हा विषय फार मोठा आहे. प्रत्येकाला थोडं काय वाटलं की लगेच अहंकार होतो, अभिमान वाटतो. परंतु तुकोबाराय म्हणतात, अभिमान नुरे म्हणजे माणसातला अभिमान गेला की तो माणूस निका निर्मळ होतो. म्हणजे थोड्या वेळापूर्वी सांगितलं, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. स्वतःला विसरणं, मी कोण आहे, किती विद्वान आहे, काही तुम्हाला कोणी विचारत नाही. तुम्ही मरणार आहात, तुम्हाला जाळलं पुरलं जाणारच आहे. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही माणूस आहात. आणि तुमची तुम्ही ओळख करून देताना तुम्ही किती लोकोपयोगी येता हे फार महत्त्वाचं वाटतं. त्यासाठी मला अभिमान नुरे कोड अवघेची पुरणे. एकदा का तुम्ही पंढरीच्या वारीला गेलात की सगळं कोड म्हणजे तुमचे लाडकोड पुरवण्याचं काम स्वतः पंढरीचे पांडुरंग परमात्मा करत असतो. असे खूप अनुभव येतात, परंतु ते अनुभव पुन्हा अंधश्रद्धेमध्ये गणले जातील. त्याच्यामुळं ते अनुभव आपण शेअर करू नये. परंतु तुम्ही जो विचार, जो संकल्प घेऊन जात असता ते संकल्प पूर्ण करणे, सत्य संकल्पाचा दाता नारायण, पूर्ण करी त्याचे मनोरथ. चांगले संकल्प करा, चांगला विचार ठेवा आणि मगच तुम्ही पंढरीचे वारकरी होण्याची तुमच्यामध्ये योग्यता येईल. आणि म्हणून तुका म्हणे होळा विठो बैसला सावळा, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. हा विठ्ठल हा श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा हा तुम्हा आमच्या हृदयामध्ये आहे, हे की नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, एवढे निरंतर हेची ध्यान. हे असा सानंद ओतप्रोत आनंद आणि
सर्व गोष्टीनं ओतप्रोत भरून ओसंडून वाहणारं श्री पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं प्रेम तुम्हा आम्हाला अखंड आजीवन मिळत राहो आणि तुमच्या माझ्यावर श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा अशीच कृपादृष्टी यावत चंद्र दिवाकरो करत राहो, हीच एक मी श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे विनंती करतो. माझ्यासारख्या पामराला आपण एवढ्या मोठ्या राष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर बोलवून श्री संतांचे विचार होय होय वारकरी ह्या अनुषंगानं बोलण्याची संधी दिली. आदरणीय परममित्र प्रमोद म्हणजे आनंद होणे, आणि अशा प्रमोद महाराजांनी माझ्यासारख्याला पाचारण केलं. आपल्यासारख्या महान विभूतींनी बंधू भगिनींनी मला ऐकून घेतलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन माझ्याकडून एखादी चूक झाली असेल तर कृपया मला क्षमा करा. आणि जे काही बोललो ते पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं, सर्व संतांचं आणि माझ्या आईवडिलांचं तेच आहे, बाकी माझं काहीही नाही. एवढंच सांगतो. आणि एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला विवेकू, संत कृपा दीपकू सो जोडो, असे बोलताना माझ्याकडून एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर मायबाप आपण मला क्षमा करावं. पुन्हा एकदा सांगतो, मी ज्ञानी नाही, मी कोणीही नाही. मी फक्त संतांच्या वचनाचं पायिकत्व निभावण्याचा, संत आणि वारकरी परंपरेच्या समता ममतेचा संदेश पुढं घेऊन जाण्याचा तोडका मोडका प्रयत्न करतोय. मला काहीही येत नाही, मी कुणीही नाही, एवढंच एक वक्तव्य करतो आणि झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून तुम्हा सर्वांच्या कायम ऋणात राहू इच्छितो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी नामदेवराय महाराज की जय. संत एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. संत चोखामेळा महाराज की जय. संत जनाबाई महाराज की जय. संत गोरोबा काका महाराज की जय. संत सावता माळी महाराज की जय. सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. धन्यवाद.